पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमत् सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्धसिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सर्वज्ञानप्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाख्य गुरवे नमः। कीर्तिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा सप्तब्रह्मसमुद्रमन्दरगिरिसिद्धान्तबद्धव्रता ब्राह्मी नरतनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रभुशङ्करः। गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धेर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। जय गुंडानाथ महाराज। जय गुंडानाथ महाराज। जय गुंडानाथ। बाध्य बाधक भावाच पंचास्यो रणयोरिव एक देशानवस्थानान्न समुच्चयता तयोः हेतुस्वरूपकार्याणि प्रकाशतमसोरिव विरोधिनी ततो नास्ति सांगत्यं ज्ञानकर्मणोः। कर्माचा आणि ज्ञानाचा विचार आपण करीत आहोत। कर्म प्रधान रूपाने पूर्वपक्षी मोक्षाचं साधन म्हणून प्रतिपादन करतायत आणि अप्रधान रूपाने ज्ञान हे त्याचं साधन आहे असा पूर्वपक्षी या ठिकाणी विचार करतात। प्रधानता आणि अप्रधानता ही अंग अंगी भावाच्या रूपामध्ये कर्माच्या ठिकाणी अंगित्व आणि ज्ञानाच्या ठिकाणी अंगत्व असा धर्म देऊन तो अंगांगी भाव ज्ञान कर्मांचा आहे अशा पद्धतीचा विचार पूर्वपक्षाने आपल्यासमोर मांडला। अंग अंगी भाव सांगत असताना दोघांच्या असलेल्या उपस्थितीची कल्पना मात्र वर्तमान कालात असावी लागते असा विचार मात्र निश्चित आहे वा तो सिद्धांत आहे। अंगी आहे म्हणजे अंग नाही वा अंग पूर्वी असतं आणि अंगी नंतर असतो किंवा अंगी पूर्वी असतो आणि अंग नंतर असतं असा विचार कोणत्याही पद्धतीमध्ये करता येत नाही। अंगी आहे म्हणजेच अंगासहित जो अंगानी सम्मिलित झालेला जो अंगांचा जो समूह आणि एकत्रित जो त्याचा परिणाम तो अंगी अशा स्वरूपाचा असल्यामुळे अंगी म्हणत असताना अंगीची उपस्थिती सांगत असताना अंगाची उपस्थिती अपेक्षितच आहे। नुसत्या अंगाची उपस्थिती सांगून अंगी तिथे नाही असं म्हणणंही संभवत नाही। अंगी अंग भाव जो काही सांगितला अंगांगी भाव तो एकमेकांवर अपेक्षित अशा पद्धतीचा आहे, सापेक्ष अशा पद्धतीचा आहे। अंग अंगीचेच असतील आणि अंगी अंगानेच असेल त्यामुळे अंग अंगी भाव सांगत असताना दोघांची परस्पर असलेली सापेक्षता ही वर्तमान काल निर्देशित करते असा आपल्याला विचार करता येतो। म्हणजे अंगी असताना अंग असलंच पाहिजेत आणि अंग असताना अंगी असलाच पाहिजेत म्हणजे दोघांच्याही उपस्थितीमध्ये वर्तमान कालाची असलेली अपेक्षा ही अंग अंगी भावाची सिद्धी करते। म्हणजे अंग अंगी हा जो संबंध आहे भाव आहे हा भाव संबंध जर सिद्ध करावयाचा ठरला तर त्या उभयतांमध्ये वर्तमान काल आणि त्या वर्तमानकालिक असलेली त्यांची उपस्थिती ही असलीच पाहिजेत। जोवर अशी उपस्थिती सह अवस्थान रूपता सह अवस्थानत्व नावाचा धर्म दोघांच्या ठिकाणी सिद्ध होत नाही तिथे अंग अंगी भाव अशा पद्धतीचा आपल्याला सिद्ध करता येत नाही। वा प्रधान अप्रधान भाव प्रधान अप्रधान अशा स्वरूपाचा भाव
आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही. जोवर वर्तमान कालाची अपेक्षा सिद्ध होत नाही तोवर अशा पद्धतीचा अंग अंगी भाव निश्चित सिद्ध होणार नाही असा विचार अंग अंगी भावाच्या दृष्टीने आपल्याला करता येतो. असा हा अंग अंगी भावाचा विचार करीत असताना अंग म्हणायचं कोणाला आणि अंगी म्हणायचं कोणाला या गोष्टीचा विचार करताना आपल्याला उदाहरण दिलं गेलं. घट आहे, कार्य कारण दृष्टीने कर्म पहिल्यांदी आणि ज्ञान नंतर असा जो विचार मांडला, कर्माने अंतःकरण शुद्धीपूर्वक ज्ञान संपादन होतं म्हणजे ज्ञान हे फलाच्या ठिकाणी आहे असा सगळा विचार. म्हणजे कर्म जे काही क्रिया होते, जे काही कर्म होते त्या कर्माचा अंतिम परिणाम म्हणून जे ज्ञान म्हणून सांगता त्या ज्ञानाला कार्यता प्रतिपादित होते. कार्यता त्या ज्ञानाच्या ठिकाणी येते वा कारणजन्यता त्याच्या ठिकाणी येते असा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे ज्ञान हे फलाच्या ठिकाणी झालं का झालं नाही, ज्ञान हे फलाच्या ठिकाणी येतं आणि जे कर्म आहे ते कर्म कारणाच्या संदर्भाने येतं. म्हणून कर्म हे कारण जर ठरलं आणि कार्यरूपाने जर ज्ञान ठरलं तर अशा कार्यकारण भावाच्या दृष्टीने विचार करीत असताना घट पहा, घट आहे, कार्य का कार्य नाही, घट कार्य आणि त्या कार्यरूप असलेल्या घटाचं कारण तपासत असताना त्याची चिकित्सा करीत असताना आपल्याला असं समजावं लागतं की ज्याचा प्रवेश आहे ते मात्र कारण इथे अपेक्षित आहे. प्रत्येक वेळी ज्यावेळी घटादीचा विचार केला जातो आणि कार्यकारण भावाचा विचार केला जातो आणि कारण रूपतीने ज्यावेळी महत्वाची चिकित्सा चालू असते, सिद्धांताची चिकित्सा चालू असते त्यावेळी प्रत्येक वेळी असं लक्षात घ्या की असाधारण कारण जे कार्याचं ते असं असून कार्यात जे प्रविष्ट अशा उपादान कारणाचाच इथे विचार केला गेलेला असतो. इतर असलेल्या कारणाचा विचार प्रामुख्याने इथं केलेला नसतो. तो विचार नाही अशा पद्धतीचा इथे आपल्याला काही कथन करायचं नाही. तो विचार येऊ शकतो परंतु सिद्धांताचा विचार करीत असताना मात्र उपादान कारणाचा या ठिकाणी विचार होतो. कार्यरूप घट आहे, कार्यरूप असलेल्या घटाचं कारण काय हे सांगत असताना निश्चित उत्तर दिलं पाहिजे. मृत्तिका माती हे त्याचं कारण आहे. जर इथे उत्तर कोणी दिलं कुलाल हे कारण आहे तर ते उत्तर चुकीचं आहे का? सिद्धांताच्या असलेल्या चिकित्सेमध्ये हे उत्तर चुकीचं आहे. पण खरंच उत्तर चुकीचं आहे का? नाही, निमित्त कारणात ती गोष्ट बसते. अपेक्षित ती गोष्ट नसल्यामुळे आत्ता चाललेल्या प्रसंगामध्ये वा कार्यकारण भावाच्या असलेल्या चिकित्सेमध्ये कारण काय हे विचारित असताना निमित्तादी कारणांचा विचार प्रामुख्याने इथे येत नसून उपादान कारणाचा विचार येत असल्यामुळे कार्यरूप असलेल्या घटाचं कारण काय असा प्रश्न जर उपस्थापित झाला तर त्या ठिकाणचं निश्चित उत्तर आहे मृत्तिका. माती हे त्याचं कारण आहे. मातीची उपस्थिती आणि कार्यरूप असलेल्या घटाची उपस्थिती एका कालात आहे का? जी माती घट नावाचं कार्य करायला लागली वा उपयोगी झाली वा त्या घटामध्ये प्रविष्ट झाली त्या मृत्तिकेची उपस्थिती आणि कार्यरूप असलेल्या घटाची उपस्थिती वर्तमान कालात आहे का? एका वेळी असते का? का जी कारणरूप असलेली मृत्तिका आहे त्या कारणरूप असलेल्या मृत्तिकेचा काहीतरी विकार निर्माण होतो आणि मग घट जे कार्य ते कार्य उत्पन्न होतं असा विचार होतो. मृत्तिका आणि तिच्यामध्ये होणारा विकार ही गोष्टच असं प्रतिपादन करते की मृत्तिका स्वतःचं स्वरूप दुसरं करते, अन्यथा रूपाने ती पुढे येते. त्यामुळे तिचं असलेलं रूप जिथे संपतं विकारित होतं तिथे ती जशाला तशी आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. विकारित ज्या अर्थी होते त्या अर्थी ती कार्यतेला प्राप्त होते आणि ज्या वेळी ती विकारित नसते त्यावेळी ती स्वरूपात असते असा आपल्याला विचार करता येतो. म्हणून कार्यकारण रूपाचा विचार करीत असताना जे कारण म्हणून सांगितलं ते कारण मात्र विकारित नाही आणि जे विकारित विकृत असं कारण असतं ते मात्र कार्यरूपाने प्रतिपादन केलं येतं. म्हणून
विकृत असलेली जी मृत्तिका की जी घटाच्या माध्यमाने कार्यरूपाने व्यक्ततेला येते व स्पष्ट होते, ज्ञान तिचं होते, कंबग्रीवादिमान आकारामध्ये जी आम्हाला दिसते, कळते, तिची प्रत्यक्ष प्रमा होते, चाक्षुष प्रमा होते, अशी असलेली जी विकृत मृत्तिका जी घटादी कार्यरूप आहे, त्या कार्यरूप असलेल्या घटाचा उपस्थितीचा काल म्हणजे व्यक्ततेचा काल आणि त्या कारणरूप असलेल्या मृत्तिकेचा उपस्थितीचा काल हा वर्तमान काल आहे का? ही गोष्ट एका कालातली आहे का? माती आधी आणि घट नंतर. मग माती आणि घटामध्ये समकाल आहे का? एक काल आहे का? एक काल म्हणत असताना वर्तमान काल, दोघांचाही वर्तमान काल. कोणत्या का कालात असे? पूर्वी जरी झालेलं असलं तरी पूर्वी जरी ते एका कालात पाहिजे, पूर्वीच्या एका कालात ते असले पाहिजे. दोघांमध्ये एक कालाचं काही चिंतन करता येतं का? दोघही एक कालामध्ये असतात का? दोघही एका कालामध्ये नाहीत. त्यामुळे आपल्याला असा विचार करता येतो की दोघांच्या ठिकाणी एक काल आणि अवस्थानता म्हणजे उपस्थिती असा धर्म सिद्ध जर होत नाही तर त्यांच्या ठिकाणी असलेल्या कार्यरूप घटाच्या संदर्भाने उत्तर काल वृत्तित्व म्हणजे नंतर असलेला काल आणि त्याच्यामध्ये त्याची असलेली उपस्थिती म्हणजे राहण्याचा विषय, राहण्याचा काल, उपस्थितीचा काल, अभिव्यक्तीचा काल, त्याच्या असलेल्या सत्तेचा काल असा विचार करा. घटाची सत्ता कधी निर्माण झाला? त्यावेळेपासून. कार्याची सत्ता आहे ती, ना की कारणाची सत्ता आहे. विकृत कारणाची सत्ता आहे. कार्य तिथे सूक्ष्म रूपाने विकृत रूपाने उपस्थितच आहे, परंतु शुद्ध रूपाने कारण उपस्थित नसल्यामुळे कारणाची सत्ता तिथे आहे असं आपल्याला जे काही म्हणायचंय ते आपल्याला विशुद्ध कारणाची सत्ता आहे असं न म्हणता विकृत असलेल्या कारणाची म्हणजे कार्यरूपाने कारणाची सत्ता आहे असं प्रतिपादन आपल्याला करावं लागतं. त्या सत्तेचा असलेला कालावधी हा उत्तर काल वृत्तित्व धारण करून, उत्तर काल वृत्तित्व, नंतरचा काल त्याचा आहे, आत्ताचा काल त्याचा नाही. आणि कारणाचा जर विचार केला तर कारणाचा असलेला काल हा कार्याच्या पूर्वी ठरला पाहिजेत का नको? कार्याच्या पूर्वी ती गोष्ट ठरावी लागते. म्हणून कारण हे कार्याच्या पूर्वी असतं. पुत्र जन्म होण्याच्या पूर्वी पिता उपस्थित असावा लागेल का नाही? जर पिताच नाही आणि पुत्र जन्माला होऊ शकतं काय? होऊ शकत नाही. कारण काहीतरी लागेल का लागणार नाही? कारण काहीतरी लागेल. भ्रामक असलेल्या रज्जूवर प्रतीतीला येणाऱ्या सर्पासाठी सुद्धा काहीतरी कारण लागेल का नाही? काहीतरी कारण लागेल. रज्जूचं अज्ञान आणि सामान्य रूपाचं रज्जूचं ज्ञान ही अशी ज्यावेळी स्थिती निर्माण होईल हे कारण आहे, त्याच वेळी तिथे भ्रामक असलेला सर्पदृष्टीस पडेल का नाही? जर हे कारणच उपस्थित नाही झालं तर भ्रामक असलेल्या सर्पाचा अनुभव वा त्याचं ज्ञान कोणालाही होणे शक्य नाही. त्यामुळे भ्रमस्थितीमध्ये सुद्धा भ्रमज्ञानाला सुद्धा जर कारणाची उपस्थिती असेल तर या व्यावहारिक असलेल्या गोष्टींचा विचार करीत असताना सुद्धा तिथे कार्य आहे म्हटल्यानंतर कारणाची असलेली उपस्थिती लागते. सर्प प्रतीती काली म्हणजे ज्यावेळी सर्पाची प्रतीती होत असते त्यावेळी ते जे अज्ञान आहे, रज्जू विषयी असलेलं अज्ञान, या अज्ञानामध्ये क्षोभ होतो आणि मग सर्प दिसतो का? का क्षोभ न होता सर्प दिसतो? जशाला तसं अज्ञान दिसतं का सर्प म्हणून? क्षोभ झाल्यानंतरची स्थिती ही सर्पाची असल्यामुळे तिथे काहीतरी वेगळा विकार दडतो. हा, तो सादृश्य आदी संबंधाने रज्जू सारखा असेल ही गोष्ट निराळी. रज्जू लंबुळकी आहे म्हणून तिथे लंबुळका साप दिसेल, तिथे लांब असलेली दोरी दिसेल, तिथे दोरी म्हणजे दोरी नाही, हार दिसेल, दंड दिसेल, भूरेषा दिसेल.
ही गोष्ट निराळी. परंतु त्या अज्ञानामध्ये जे अज्ञान रज्जू विशिष्ट असं आहे, रज्जूच्या संबंधाचं आहे, रज्जू चैतन्याश्रित असलेल्या त्या अज्ञानामध्ये ज्यावेळी तमोगुण प्रधानता येते आणि त्या तमप्रधान असलेल्या तिथल्या अज्ञानाचा जो विकृत परिणाम तो मात्र सर्प आहे. आणि तिथं असलेलं जे सत्व त्याचा जो परिणाम ते मात्र सर्पज्ञान आहे, असा विचार आपल्याला शास्त्रांनी मांडलेला असल्यामुळे तिथे असलेलं जे अज्ञान आहे ते अज्ञान जशाला तसं त्या असलेल्या स्वतःच्या रूपाने प्रतीतीला येतं का क्षोभ होऊन क्षुधित होऊन शोभित होऊन, क्षुधित नाही शोभित होऊन प्रतीतीला येतं. क्षोभ झाल्यानंतर प्रतीतीला येतं म्हणजे विकृत झाल्यावर प्रतीतीला येतं. त्यामुळे त्या जे अज्ञान म्हणून रज्जूच्या संदर्भाचं अज्ञान जे कारण म्हणून आपण या ठिकाणी सर्पज्ञानाचा वा सर्पाच्या अस्तित्वाला वा सर्पाच्या ज्ञानाला वा सर्पाच्या उत्पत्तीला कारण म्हणून जे अज्ञान आपण स्वीकारतो त्या अज्ञानाची कारण रूपाने असलेली उपस्थिती निराळी, तिचा काल निराळा आहे. आणि कार्य रूपाने प्रतीतीला येणार आहे जे क्षुब्ध झालेलं अज्ञान, विशिष्ट झालेलं जे अज्ञान की ज्याला सर्परूपता प्राप्त झाली, त्या कार्यरूपतेचं असलेला जो प्रतीतिकाल आहे तो मात्र निराळा. अज्ञान आजपासून होतं काय? सर्पाची प्रतीती रज्जूवर सर्प प्रतीतीला आला. कधी आला? मी बघेन त्यावेळेस आला ना. अज्ञानाची असलेली स्थिती कधीपासून आहे मला माहित नाही, कधीपासून आहे, आधीपासून आहे. जर अज्ञान केवळ असल्यामुळे सर्प प्रतीती जर तिथे आली असती, नुसत्या त्याच्या असलेल्या स्वरूपाने केवळ, म्हणजे त्याच्यामध्ये क्षुब्धता नाही, कोणताही प्रकारचा विकार विकृतता त्याच्यामध्ये न होता जर केवळ अज्ञानाने तिथे जर उपस्थापित सर्प झाला असता तर सर्प तो आधीपासून उपस्थित आहे असा आपल्याला विचार करावा लागला असता. किंबहुना ज्यावेळी सर्प निवृत्ती होते म्हणजे रज्जू ज्ञान होतं त्यावेळी त्या सर्पाचा त्रैकालिकात्यंता भावाचा निश्चय झालाच नसता. कारण का आधी सर्प आहे, कारण अज्ञान सांगता अज्ञान आधीपासून. मी बघत नाही म्हणून तिथे अज्ञान आहे असं नाही. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतरच तिथलं अज्ञान निवारण होईल ना. रज्जूचं ज्ञान कधीपासून आहे माहितीच आहे. रज्जूकडे बघितलं त्यावेळेस ज्ञान होईल. अज्ञान काय? तुला ज्ञानाचा विचार आहे. मग अज्ञान कधीपासून आहे? आधीपासून आहे अज्ञान, मला माहिती आधीपासून आहे. मी ज्यावेळी बघीन त्यावेळी निवृत्त होते ही गोष्ट वेगळी, पण अज्ञानाची असलेली उपस्थिती आधीपासून आहे. त्यामुळे केवळ अज्ञानाचा आणि जशाला तसा विशुद्ध रूपाने असलेलं जे तिथलं अज्ञान आणि जशाला तसं असलेलं ते कारण कार्य रूपाने प्रतीतीला न येता त्याच्यामध्ये काहीतरी विकृत परिणाम होतो, विकार उत्पन्न होतो आणि त्या विकारापासून उत्पन्न झालेली जी क्रिया आणि त्या क्रियेपासून उत्पन्न होणार जे फल, ते फल म्हणजे विकारित असं जे कारण की जे कार्य की जे व्यक्त आहे त्याची प्रतीती जी येते ती प्रतीती आपल्याला असं सांगून जाते की कार्याची असलेली उपस्थिती आणि त्या उपस्थितीचा असलेला कालावधी आणि त्या कार्य सापेक्ष वा त्या कार्यासाठी म्हणून उपस्थापित असलेलं वा लागणारं जे कारण उपादान कारण त्याची असलेली उपस्थिती आणि त्याच्या उपस्थितीचा कालावधी अभिन्न आहे, एक नाही. कारण वेगळ्या अवस्थेत आहे, वेगळ्या कालावधीत उपस्थित आहे. कार्य वेगळ्या अवस्थेत आहे आणि वेगळ्या कालावधीत उपस्थित आहे. एका वेळी त्यांची उपस्थिती होणार नाही. म्हणून शास्त्रकार इथे सुंदर शब्द वापरतात. कार्य उत्तर काल वृत्तित्व धारण करून असतं आणि कारण पूर्व काल वृत्तित्व धारण करून असतं. म्हणजे पूर्व काल वृत्ती कारणाचा स्वभाव आणि उत्तर काल वृत्ती कार्याचा स्वभाव असा आपल्याला विचार करता येतो. पूर्व म्हणजे आधी, काल कालावधी, वृत्तित्व त्याचं असण्याचं उपस्थितीचं जे काही वेळ आहे ती उपस्थिती त्याची. उत्तर नंतर
काल कालावधी वृत्तीत्व राहण्याचा विषय, तिथे त्याची उपस्थिती. त्यामुळे या दोघांमध्ये एककालीन असा कोणताही संबंध आपल्याला सापडत नसल्यामुळे या दोघांमध्ये कार्य आणि कारणामध्ये कोणत्याही पद्धतीत प्रधान प्रधान भाव, एक प्रधाने एक अप्रधाने, एक अंगे एक अंगे, अशा पद्धतीचा कोणताही भाव सांगता येणार नाही. समकालीनता, वर्तमानकालीनता, वर्तमान काल हा अंगांगी भावाला अपेक्षित आहे. जोवर तो सिद्ध होत नाही तोवर अंगांगी भावाची सिद्धी होणे नाही. त्यामुळे कार्य आणि कारण रूपाने जे कर्म आणि ज्ञान प्रतिपादन केलं गेलं त्यांच्यामध्ये ज्ञानाच्या ठिकाणी जर उत्तर कालवृत्तीत्व येत असेल आणि कर्माच्या ठिकाणी जे निष्काम नित्य नैमित्तिक असं जे कर्म त्याच्या ठिकाणी जर पूर्व कालवृत्तीत्व येत असेल तर दोघांच्या मध्ये अंगांगी भावाची जी सिद्धी तुम्ही सांगत आहात वा अंग अंगी भाव जो त्यांचा सांगावयाचा आहे तो मात्र असिद्ध अशा पद्धतीचा होतो. म्हणजे अंग अंगी भाव त्यांच्या ठिकाणी येत नाही असा आपल्याला विचार करता येतो. अंग अंगी भाव, प्रधान प्रधान भाव त्यांच्या ठिकाणी येणार नाही. म्हणजेच कर्म प्रधाने वा ज्ञान प्रधाने, कर्म अंग किंवा कर्म अप्रधाने किंवा ज्ञान अप्रधाने, अशी उलट सुलट असलेली चर्चा, उलट सुलट असलेली जोडी यांची आपल्याला लावता येत नसल्यामुळे त्या ज्ञान आणि कर्माचा विचार अंग अंगी भावाच्या दृष्टीने करता येत नसल्यामुळे अंग अंगी भावाच्या दृष्टीने जो कर्मज्ञानाचा विचार करून अंगी जे कर्म मानून कर्माने मोक्ष होतो हा जो सिद्धांत मांडला गेला तो सिद्धांत वृथा ठरतो. म्हणजे समीचीन नाही, तो खोटा ठरतो, तो असिद्ध होतो. त्याची गती तिथपर्यंत नाही, त्याचं सामर्थ्य तिथपर्यंत नाही असा विचार करा. ज्ञान अंगी मानलं आणि कर्म अंग मानलं उलट पद्धती. पण ज्ञानाने मोक्ष होतो हा विचार आणि त्याच्या बुडाशी ज्ञान अंगी आहे आणि कर्म अंग आहे ही अट आहे आमची आणि ज्ञानाने मोक्ष होतो असं जर विधान केलं तर ते विधान चुकीचं का बरोबर? ज्ञानादेव तु कैवल्यम, ज्ञानात सिद्धी, ज्ञानात मोक्ष. पण ज्ञानात जर मोक्ष असेल तर आम्ही तेच सांगतोय, ज्ञानापासून मोक्ष होतो, ज्ञानापासून मुक्ती होते. मग ज्ञान फक्त आमची अट काय? ज्ञानाला आम्ही अंगी मानतो आणि कर्माला अंग मानतो. म्हणजे उलट पद्धत. हा विचार इथे नाही. यांनी एक विचार केला, आपल्याला दुसरा विचार करायला बिघडते. अंगांगी भाव तसा मानला, मग असा अंगांगी भाव सिद्ध होतो का असाही विचार करावा ना. म्हणजे एकच पद्धतीत जावा असं काही नाही. समसमुच्चयाचा विचार करताना दोघेही समसमान आहे. त्यामुळे याला जोर नाही त्याला जोर नाही, कमी कोणीच नाही, दोघेही समसमान आहे. त्यामुळे समसमुच्चयामध्ये उलट सुलट विचार होणार नाही. अंगांगी भावामध्ये प्रधान अप्रधान सांगितलं असल्यामुळे कधी प्रधानता कोणाला कधी अप्रधानता कोणाला देऊन दोन्ही पद्धतीत त्याचा विचार होतो. तसाच क्रमसमुच्चयाचा विचार करीत असताना सुद्धा पहिल्यांदी कर्म आणि नंतर ज्ञान आणि मग मोक्ष असं असलेला विचार क्रमसमुच्चयाचा करताना दुसराही क्रमसमुच्चय इथे मानता येतो का येत नाही, तोही इथे मानला गेला आणि तो सांगितला ज्ञान आणि मग कर्म. असा काही क्रमसमुच्चयाचा जर विचार केला तर दोन्ही पद्धतीत विचार करा. एकाच पद्धतीत क्रमसमुच्चय असतो असं नाही. जिथे न्यूनाधिकता सांगितली गेली वा कल्पिली गेली एकाच्या ठिकाणी तिथे दुसऱ्याच्या ठिकाणी ती कल्पिता येते. दुसऱ्याच्या ठिकाणी ती कल्पना करून बसतं का हे बघितलं पाहिजे. एखादी वेळी खराच मोठा असलेला मनुष्य असला आणि त्याला जर तो मनुष्य मोठा नाही म्हणून त्याला काही गौणत्व दिलं तर कार्यसिद्धी होत नाही. आणि त्याला जर प्रामुख्यता दिली तर कार्यसिद्धी होते ना. कार्यसिद्धीशी तात्पर्य, बाकी तुमचं कर्म असलं तर ज्ञान असतो. इथे तात्पर्य काय? फल हवंय एवढंच काय ते तात्पर्य वा तेवढीच काय ती इच्छा आहे. त्यामुळे फलांशेनी प्रवृत्त असलेला व्यक्ती तुमच्या असलेल्या कोणत्याही सिद्धांताशी जोडलेला नाही किंवा सिद्धांत प्रक्रियेशी त्या प्रणालीशी देणं घेणं.
फक्त ती सिद्धांताने स्पष्ट व्हावी, प्रमाणित व्हावी, अनुमोदित व्हावी, वैदिक असावी, म्हणजे निश्चित फलदायी असते असा विचार असल्यामुळे सिद्धांत काय हा विचार करतो. नाहीतर फलाचाच विचार इथे सगळाचा. फल हे अविरोध प्राप्त व्हावं, निर्विघ्न प्राप्त व्हावं असा विचार व्यक्ती करीत नाही काय. असाच विचार व्यक्ती करतो, सगळं कार्य निर्विघ्न व्हावं म्हणून तर गणपती पूजन करतात का करत नाही. सामान्य पूजेपासून उलट असा विचार आहे, गणपतीची पूजा करायला सुद्धा गणपतीची करावी लागते. करता का करत नाही. नाही करत नसाल तर करा. भाद्रपदातला आता गणपती येईल, हा 1 महिन्याने येईल, अजून म्हणजे वाढला वेळ. पण त्या पार्थिव गणेशाचं पूजन करताना सुद्धा पूगी फल स्थित त्या गणेशाचं चिंतन पूजन व्हावंच लागेल. नाहीतर त्या गणपतीच्या पूजेमध्ये अधिकार प्राप्ती नाही, निश्चित फल प्राप्त होत नाही. शास्त्र असा विचार करतं की कोणत्याही पद्धतीत फल हे निघून जाऊ नये, नष्ट होऊ नये, कोणी चोरून नेऊ नये. त्यामुळे त्या गणेशाची असलेली आराधना ही व्हावी असा विचार तिथे करतो. म्हणून पहिल्यांदाच करतो विघ्नहर्ता गणेश, विघ्नेश्वर. बघून चाला, सगळं बघून चालावं लागतं. त्यामुळे त्याची पहिल्यांदी तुष्टी आहे, त्याची पहिल्यांदी प्रार्थना आहे. महादेवाला सुद्धा जिथे त्रिपुरासुराचा वध करीत असताना जर काही बाधा निर्माण होत असेल आणि त्याचं कारण जर शास्त्र गणेश स्मरण नाही केले हे सांगत असेल तर आपण त्याच्यापेक्षा मोठे. त्यामुळे गणेशाची पूजन करताना सुद्धा पूगी फलस्थित असलेल्या गणपतीचं पूजन होणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे, नितांत गरजेचं आहे. द्रव्य आहे, देवता आणि द्रव्य याच्यामध्ये द्रव्याचं आधिक्य वा द्रव्याला असलेलं प्राधान्य हे मुख्य नसून देवता सन्निधी मुख्य आहे असं त्या आपदेवीमध्ये आपदेवाने म्हटलं. देवता सन्निधी महत्वाची, सामर्थ्य त्याच्यात आहे. देवतेत सामर्थ्य का, द्रव्यात सामर्थ्य, सुपारीत सामर्थ्य असतं का, सुपारीत आवाहित केलेल्या गणेशात सामर्थ्य असतं. आवाहित केलेल्या गणेशात सामर्थ्य. फक्त आवाहित कुठे करता, विशिष्ट कार्यासाठी आवाहित असलेली देवता काहीतरी उपाधीची द्रव्याची अपेक्षा ठेवते म्हणजे त्याला तिथे उपस्थित राहता येईल. सर्व कलांनी युक्त असलेला देव उपस्थित होऊ शकत नाही वा उपस्थित झाला तर आपल्याला सहन होणार. त्या देवतेचं त्याच्या सशक्तिक असलेलं जे आवाहन आहे आणि जशाला तसं त्याचं येणं आहे, हे येणं आपल्या या उपाधीला काय आपल्या सगळ्या प्रपंचाला नष्ट करणारं होऊ शकतं. कारण का ती शक्ती अतीव शुद्ध असल्यामुळे अतीव शुद्धतेची अपेक्षा ठेवते आणि अतीव शुद्धता आपल्यात आहे का, आपल्यात ती अतीव शुद्धता नाही. वराह पुराण एक जाता जाता विषयांतरे पण आवश्यक असलेली गोष्ट, दात घासणे. दातून हिंदीमध्ये दात घासणे वैज्ञानिक दृष्टीने योग्य का नाही, आरोग्याच्या दृष्टीने करावंच लागतं. फक्त आरोग्याचाच विचार आहे का, देवता विचार करते का करत नाही, करते. वराह भगवान दात घासण्याचा निर्देश करतात, दात घासण्याचा आदेश करतात. का करतात ते म्हणतात की ज्याचं मुख शुद्ध नाही तो दुर्मुखी आहे. ते ज्यांनी दात घासले नाही तो दुर्मुखी आहे. आणि असा असलेला दुर्मुखी जर देवतेच्या पूजे प्रित्यर्थ देवतेच्या समोर जर उपस्थित झाला तर 15,000 वर्ष नरक यातना भोगावे लागतील. कारण का देवतेला शुद्धतेची अपेक्षा आहे आणि त्याला मनुष्याचा गंध येत असतो. याच्यामध्ये काय आहे, देवतेला असं हे नाहीये, असलं शरीर नाहीये. देवता शुद्ध स्वरूपाचे, देवतेला गंध म्हणून असा नाहीये, सुगंध आहे, याच्यामध्ये दुर्गंध आहे. त्यामुळे याचं निवारण झाल्या विना
देवतेच्या पूजेच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये अधिकार प्राप्त होत नाही. त्यामुळे पूजेचा विचार करीत असताना मनुष्य गंध निवारक एक मंत्र आहे की ज्याच्यामुळे मनुष्य गंध निवारण होतं, म्हणजे त्या देवतेपर्यंत तो गंध जात नाही असं. नाहीतर मंत्र म्हणला की आंघोळ होते असं विचार करायचा नाही. त्याच्या मंत्र म्हणून गंध काही निघणार नाही, तो आपल्याला येतच राहणार. देवतेला येऊ नये एवढाच काय तो विषय. मनुष्य गंध निवारण होणं ही गोष्ट अपेक्षित आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वाने सांगितलं मुख. मुख ज्याच्या तोंडाचा वास येतो. आता हे झालं वराह पुराण, वराह भगवानचं कर्मविपाक संग्रहात प्रायश्चित्त कर्मात. ज्याच्या तोंडाचा सदैव वास येतो, दुर्गंध, तो पूर्व जन्मामध्ये संत निंदक आहे म्हणून त्याला दुर्गंधी येते. देवता संत निंदकाचं सानिध्य सहन करेल का? म्हणून ते फल आहे. मग देवता दयाळू म्हणायची का नाही? माझ्या जवळ आला तर 15,000 वर्ष, बाकी तू संत निंदक आहे हे काही सांगायची गोष्ट नाही. लोकांना कळते, फक्त वाचलं पाहिजे तरी. वाचले की कळतंय. व्यक्ती असे सुद्धा असतात की जे काय खाऊन जातील मंदिरात. ऐसे संत झाले कधी काय मुखी तंबाखूची नळी. तोंडामध्ये सदैवती आहे. ती कली आहे का ह्यांची कळ आहे हे वेगळं आहे. त्या कलीच्या नावाने सगळंच घातल्यापेक्षा यांची सुद्धा कळ कुठेतरी येते हे सांगायला पाहिजे. सांगण्याचा हेतू असा आहे की तो दुर्मुखी आहे, त्यामुळे तिथे नको. देवता ही उपाधीचा विचार केल्यानंतर तिथे उपस्थापित होते. उपाधी काय? उपाधी तिथे असला पाहिजे. सामर्थ्य काय? सामर्थ्य देवतेत आहे ना की त्या द्रव्यात आहे. द्रव्यात सामर्थ्य काय आहे? द्रव्यात असमर्थता आहे का? नाही. द्रव्यात फक्त पोगी फलाचं सामर्थ्य काय? देवकला आकृष्ट करणे एवढं सामर्थ्य. आणि विसर्जित झाली की त्याचा विचार सगळा संपला. बाकी त्याचं सामर्थ्य नाही. नाहीतर ती सुपारी दुसऱ्या दिवशी अडकीत आली नसती. आणि तिचं जर खरं सामर्थ्य राहिलं असतं सगळंच, तर तिने अडकित्ता मोडला असता. अडकित्यात घेणाऱ्याचा हात मोडला असता. होतं काय? नाही होत. म्हणजे देव नाही असं म्हणायचं नाही. देवता सन्निधी तिथे, देवतेचं ते सामर्थ्य असल्यामुळे तो विघ्नांचा विनाश करणं, जी देवता, जी गणेश, त्याचं पूजन होणं निश्चित गरजेचं असतं. हे कशासाठी आहे? अविरोध फलप्राप्तीसाठी म्हणून. प्राप्त्यर्थ अविरोधाने फलप्राप्ती मला व्हावी याच्यासाठी म्हणून. सकळ मंगळ निधी आधी विठ्ठल नाम घ्यावे, मग पाऊल टाकावे, तेणे अवघाची शकून. हे कशासाठी आहे? अविरोध कार्य संपन्न व्हावं म्हणून या सगळ्या गोष्टीत ना अविरोध फलप्राप्त्यर्थ असलेली ही गोष्ट. म्हणून हे सांगतात केवळ अविरोध फलप्राप्ती व्हावी म्हणून आम्ही सिद्धांताचा विचार करतोय, म्हणून आम्ही शास्त्राचा विचार करतोय. नाहीतर या सिद्धांताचा विचार करायचं काही कारण नाही. फल जर मिळत असलं तर विषय संपला. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा असलेला कर्मसमुच्चय असो, समसमुच्चय असो, अंगांगी भाव असो, प्रधान अप्रधान भाव असो, यांची चिकित्सा केल्याविना फलप्राप्ती होणार नाही, निश्चित फलप्राप्ती होणार नाही असा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून ते सांगतात कार्याच्या ठिकाणी उत्तलकार वृत्तीत्व राहतं, कारणाच्या ठिकाणी पूर्वकाल वृत्तीत्व राहतं. त्यामुळे या कार्यकारणाचा जो काही संबंध, तो संबंध अंग अंगी भावाच्या रूपामध्ये होणार नाही. मग अंगांगी भावाचा संबंध येईलच कोणाचा? उपादान कारण जी मृत्तिका, तिच्या असलेल्या उपस्थितीमध्येच जे निमित्त कारण
कुलाल, दंड, चक्र यांची उपस्थिती एका कालात आहे का नाही? एका कालात आहे. एका कालामध्ये ते असतात. ते एका कालात असतात म्हणूनच अन्य कालात कार्य होतं. निमित्त कारण आणि उपादान कारण म्हणजे असाधारण कारण यांची उपस्थिती जर एका कालात त्या उत्पन्न होणाऱ्या कार्याच्या संबंधाने जर राहिली नसती तर त्या कार्याच्या संबंधाने हे उपादान कारण आहे आणि हे निमित्त त्या कार्याचं कारण आहे असं म्हणता आलं नसतं. निमित्त कारण आणि उपादान कारण, सहकारी कारण वगैरे हे सगळी त्याच्यामध्ये घ्या. या सगळ्यांची असलेली उपस्थिती एका काळात असावीच लागते. अन्यथा सिद्धाच्या उपस्थितीचा इथे विचार नाही. अन्यथा सिद्ध आहे म्हणजे गाढव माती, कधी माती आणायला त्या वेळ कशाला पाहिजे, आधी आणून टाकली तरी चालते. आणि त्या अन्यथा सिद्ध असल्यामुळे त्याच्या ठिकाणी पूर्वकाळ वृत्तीत्व राहतो असा काही विचार करायचा नाही. ते अन्यथा सिद्धच आहे. कुंभाराची बायको कारण नाही का, पण ती अन्यथा सिद्ध आहे ना. तिला कशाला घ्यायचं त्याच्यामध्ये? कुंभार महत्वाचा, करणारा कुंभार आहे ना, बायको करणारी नाही. हा, बायको जर बसली तर मग तिला निमित्त कारण घ्या आणि त्या कुंभाराला काही येत नाही म्हणून त्याला सोडून द्या. तसा विचार होऊ शकतो निराळा. पण त्या कालामध्ये समानकालीन असा त्यांचा संबंध उपादान कारण आणि निमित्त कारणाचा आला तर त्या दोघांकडून उत्पन्न होणार अन्य कालावधीमध्ये एक कार्य आणि त्या कार्याच्या संबंधाने याला निमित्तता आणि उपादान कारणता आपल्याला देता येते. म्हणजेच अंग अंगी भाव सांगत असताना समान काल वृत्तित्व हे काही जे त्या समान काल हे जर अधिकरण समजलं तर त्या अधिकरणाच्या दृष्टीने उपस्थिती या उपादानाची आणि निमित्ताची असली म्हणजे त्यांच्यामध्ये अंग अंगी भाव आपल्याला सांगता येतो. कुलाल आहे म्हणजे कुंभार आहे, दंड आहे ते दांडकत, चक्र आहे म्हणजे चाक आहे, ते माती आहे याच्यात अंग कोण आणि अंगी कोण, अंगांगी भाव यांच्यामध्ये सिद्ध होऊ शकतो. कारण का एक वृत्तित्व आहे, समान काल आहे, वर्तमान काल आहे दोघांचं. यांच्यात अंगांगी कोण होऊ शकतं? अंगांगी कुणाला म्हणायचं? कुंभाराला अंगी म्हणायचं का? नाही म्हणा, हात पाय डोकं कान नाक सगळंच आहे त्याला. निमित्त कारण अंगी आणि उपादान कारण अंग. कार्य दृष्टीने अंगांगी भाव यांच्या ठिकाणी निर्माण होईल. मुख्य कोण आहे? निमित्त कारण म्हणतानाच निमित्त म्हणताय ना. निमित्त कोणाला म्हणता? नाही नाही ती बरोबर बरोबर, पण निमित्त आहे ना ते मुख्य कसं होईल? मुख्याला निमित्त म्हणता का? मुख्याला निमित्त म्हणता येत नाही, मुख्य उपादान आहे. त्यामुळे अंगी जो तो मुख्य असतो आणि मुख्य इथे मृत्तिका ठरते. कारण का ती कार्यामध्ये प्रविष्ट होणार आहे. कुलाल जरी उपस्थित असला, दंड जरी उपस्थित असलं, चक्र जरी उपस्थित असलं आणि मातीचा पत्ताच नसला तर घट होऊ शकते. त्या मातीचा पत्ता नसल्यावर घट होणार नाही. म्हणे माती उपस्थित आहे आणि कुलाल गायब आहे तरी घट होतो का? नाही होणार. घट होणार नाही. कुलाल लागेल पण कुलाल मुख्य नाही, मातीच मुख्य होते. कारण का कुलाल काही डेऱ्यात जाऊन बसणार नाही, डेऱ्यात मातीचाच प्रवेश आहे. विकृत माती होणार आहे, कुलाल विकृत होणार नाही. विकृती विकारोत्पादिका क्रियाजन्य फलता आणि तिचं कारण मृत्तिकेत आहे ना की कुंभारात. कुंभारामध्ये उत्पत्ती क्रियाजन्य फलकता आणि त्याचं कारण राहतं कुंभारात. कारण का तो उत्पन्न करेल, काहीतरी उत्पन्न करेल म्हणून निमित्ताच्या दृष्टीने त्याच्याकडे ती गोष्ट जाईल. उत्पत्ती आणि विकार याच्या दृष्टीने विचार केला तर उत्पत्ती होत असताना ज्याच्यात विकार होऊन अन्य रूपाने ज्याची प्रतीती येते असं जे कार्य आणि त्याचं जे कारण
हे मुख्य ठरतं आणि त्याला जे उपयोगी ठरतात, उपकारक ठरतात, त्याच्या संदर्भाने मात्र अमुख्यता येते. मुख्य मात्र हाय. आपल्याला ही गोष्ट समजून येण्यासाठी म्हणून एक उदाहरण. उद्धार करायचा कोणाचा? माझा. माझा उद्धार व्हायचा. मुख्य कोण? हा, परब्रह्म नसतं. परब्रह्माला कशाला उद्धाराची अपेक्षा आहे? मुख्य कोण? मी मुख्य आहे. उद्धार माझा व्हायचा ना. वाक्य तपासा, वाक्यात उत्तर सापडतील ना सगळी. उद्धार जर माझा करून घ्यायचा म्हटल्यानंतर मुख्य कोण? मी. गुरु कृपेशिवाय होतो का? मुख्य कोण? हा, गुरु कृपेशिवाय उद्धार होणे शक्य नाही. मग गुरु मुख्य का मी मुख्य? गुरु कृपेने होतो. गुरुला ज्ञान झालं, शास्त्राला सोडून झालं काय? शास्त्राला सोडून झालं काय गुरुला ज्ञान? मग शास्त्र मोठं का गुरु मोठा? वेद सर्वथैव सत्य का गुरु सत्य? म्हणजे खरा कोण? खरा गुरु. शास्त्र जागेवर राहील, गुरु आपल्या जवळ येईल. ते तुकाराम महाराज म्हणतात, देव जोडे तरी करावा अधर्म. आणि त्याच्यामध्ये आता पुढचं वचन मला आठवत नाही, त्याच्यात असं म्हटलंय, गुरु जर आडवे यायला लागले तर त्यांना सोडा आणि देव धरा. आणि त्याला उदाहरण प्रसिद्ध आहे. म्हणजे कशावरचं भाष्य ते सांगतो, नाही तर सगळ्या गुरूंवर अतिव्यक्ती करतात. हा, बळीराजा आणि शुक्राचार्य तो गुरुच होता. तो शुक्राचार्य वाईट होता, आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही म्हणून शुक्राचार्याला आम्ही नावं ठेवतो असं म्हणू नका. तो शुक्राचार्य शुक्र रूपाने तुमच्या पत्रिकेत आहे. शुक्र पत्रिकेतला कुठला? तोच आहे. आणि एकटा तो आहे की जो भोग प्रदान करतो, दुसरा कोणी नाही. म्हणजे पुरुष पत्रिकेच्या संदर्भाने तो एकटा प्रदान करतो. मग तो श्वेत आहे. पत्रिकेतला शुक्र श्वेत आहे. आणि तो जो शुक्राचार्य दैत्य गुरु म्हणून सांगितला तो मात्र कृष्ण आहे. म्हणजे काळ. दोन रूप आहेत त्याची, पण आहे एकच. यज्ञीय आहुतीचा जो हविर्भाग आहे त्याचा स्वीकार करणारा शुक्र ही देवता, ही निराळी आहे. आणि असुर सहाय्यक शुक्र ही देवता निराळी आहे, परंतु दोघही एकच स्वरूप आहे. कार्य भिन्नता आहे दोघांमध्ये. तो हविर्भाग स्वीकारायला आला की तुम्हाला उत्तम भोग दिल्याशिवाय जाणारच नाही. म्हणजे तुमच्या शत्रूला जाऊन मदत करेल असं होणे शक्य नाही. कार्यामध्ये बद्ध आहे. मुख्य कोण? आपला तो विचार आहे, शुक्राचार्य बळीपशी. आपल्याला काही देणं घेणं नाही त्याच्याशी. मुख्य कोण होतं? उद्धार करायचा. माझा उद्धार करायचा, मी मुख्य. गुरु कृपेशिवाय उद्धार होत नाही म्हणून गुरु मुख्य. गुरुला ज्ञान शास्त्राशिवाय होत नाही म्हणून शास्त्र मुख्य. आणि हे सगळं ईश्वराच्या सत्तेत चालू नाही का? गुरु, शास्त्र, मी कोणाच्या सत्तेत? विठ्ठलाच्या सत्तेत आहेत का नाही? विठ्ठल मुख्य. आता उद्धार करायचा आहे माझा. मुख्य झाला विठ्ठल, की ज्याची आपली गाठ न भेट. त्या मुख्य असलेल्या गोष्टीपासून माझा उद्धार होणं शक्य आहे का? त्याची गाठ पडायला 100 जन्म जातील का नाही? म्हणजे म्हणायचं आता 100, त्याच्या पुढे धाडस होत नाही आपलं. मुख्य कोण? नामदेव महाराजाला तिकडे का पाठवलं? एवढं जर मुख्य गुरुकडे का पाठवलं? आज आपण पहिल्यांदाच मी बोलताना थांबतोय. बाकी कशा म्हणजे सोपा प्रश्न म्हणून मी थांबलो. नाहीतर बहुतेक मी विचारलेले प्रश्न दुसऱ्यांदा काय म्हणून विचाराल तर माझ्याही लक्षात राहत नाही. त्यामुळे मी थांबत नाही. तुम्हाला येत नाही म्हणून मी थांबत नाही असा मला काही विचार नाहीये.
तुम्ही जर विचारलात काय प्रश्न विचारला होता, मला लक्षात राहत नाही प्रश्न. म्हणून मी थांबत नाही. आज का थांबलो? प्रश्न सोपा आहे आणि माझ्या लक्षात पूर्ण राहिलाय. म्हणून थांबलो. तर त्याचं असं आहे, मुख्य कोण? माझा उद्धार करायचा म्हणजे मी मुख्य आहे. नाही गुरु वगैरे सगळे निमित्त, सगळे निमित्त. शास्त्र निमित्त, ईश्वर निमित्त. ते गुरुपेक्षा लांब आहे ईश्वर. हा शास्त्र थोडं जवळ येईल. सगळ्यात लांब आत्मोद्धारामध्ये कोण आहे? ईश्वर. मग गुरु, मग शास्त्र आणि मग मी. जवळचा कोण उद्धाराला? मी जवळचा. माझा उद्धार आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे की. नुसती मृत्यू काय कार्य होत नाही. कुलाल लागतो, मग गुरु पाहिजे. निमित्त कारण लागतात का? लागत नाही. नुसत्या उपादान कारण जरी मुख्य असलं तरी निमित्ताची काहीच गरज नाही. नुसतीच मूर्तिकेतून पिंड तयार होईल, घटपिंड तयार होईल असं म्हणता येणार. त्याला घडवणारा कोणीतरी लागत असल्यामुळे निमित्तादी कारण तिथे आहेत. गुरुकडे पाठवलं पण गेलं कोण? पांडुरंग गेला काय विसोबा क्षेत्राकडं? नाही, नामदेव महाराज स्वतः गेले. मुख्य ते गेले म्हणून उद्धार झाला ना. म्हणजे हे प्रसिद्ध उदाहरण आपल्याला माहीत असल्यामुळे आणि तुम्ही त्याची वाच्यता केली यामुळे आपण हे बोलतो. मुख्य आपण. ईश्वर कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा, आत्मकृपा किंवा अंतःकरण कृपा. मी अंतःकरण कोणाचं? गुरुचं, ईश्वराचं. ईश्वराच्या अंतःकरणात तर एवढा खेळ माजलाय. समष्टी बुद्धी तत्वामध्ये सगळा खेळ आहे. आणि समष्टी बुद्धी तत्व म्हणजे काय? काय ईश्वराचं अंतःकरण. दुसरं काय असते तिथं? तो आसरा उपाधी आहे. तो उपाधी त्याला आवरण टाकत नाही, त्याला अज्ञानात ठेवत नाही, पण बाकीच्याला घातल्याशिवाय राहत नाही. म्हणून तरी स्थिती आहे ना. माया हा त्याचा उपाधी आहे, शुद्ध आहे, त्यामुळे त्याला ज्ञान हो करून देते सगळं. पण आपल्यासारख्यांना ती म्हणते थोडस मलिन का होईना, अंगावर शिंतोडे उडवून का घेण होईना, पण ह्याला मात्र अज्ञानी ठेवते. म्हणून तीच माया मलिन होते आणि पुढे येते, काही कळत नाही कोणाला. त्यामुळे अज्ञानी. सांगण्याचा हेतू असा आहे, मुख्य काय, प्रधान काय, या गोष्टीचा विचार करीत असताना कार्यदृष्टीने विचार करा. काय उत्पन्न होत, काय मिळवायचे या दृष्टीने विचार करा. घट आहे, कार्यरूप आहे आणि कारण त्याच्यामध्ये मूर्तिकाही येते आणि त्याच्यामध्ये कुलालादी दंडचक्रादी सुद्धा येतात. यांच्या असलेल्या उपादान कारणामध्ये जी मृत्तिका आणि निमित्त कारणामध्ये असलेलं जे दंड चक्र कुलाल यांच्यामध्ये समानकालीन धर्म राहतो, एककालीन अवस्थानता राहते, वर्तमान काल राहतो. तिथे अंग अंगी भाव सिद्ध करता येतो. मग तिथला असलेला अंग अंगी भाव सांगत असताना, प्रधान भाव सांगत असताना, प्रधान कार्याच्या दृष्टीने म्हणायचं कुणाला, तर त्याला उत्तर द्यावं एकच लागतं. उद्धार जसा माझा होण्याच्या दृष्टीने मी मुख्य आहे, तसा परिणाम होण्याच्या दृष्टीने आणि विकार होण्याच्या दृष्टीने आणि कार्यरूपतेने प्रतीतीला येण्याच्या दृष्टीने उपादान कारण रूप जी मृत्तिका तीच मुख्य असं समजावं लागतं. वा तीच मुख्य आहे असा सिद्धांत असल्यामुळे अंगी मृत्तिका ठरते आणि अंग कुलाला सहित सर्वजण अंग ठरतात. त्यामुळे एककालीन असलेली स्थिती त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे अंगी भावाची स्थिती तिथे सांगता येते. परंतु ज्ञान आणि कर्मामध्ये मात्र कोणत्याही पद्धतीत अंगी भाव सांगता येत नाही. कारण का एकाच्या ठिकाणी कारणता विद्यमान आहे तर दुसऱ्याच्या ठिकाणी कार्यता विद्यमान आहे. अशा पद्धतीने कार्यकारण भाव तिथे निष्पन्न होतो. साध्य साधन भाव तसाच तिथे निष्पन्न होत असल्यामुळे या दोघांच्या असलेल्या स्थितीवरून अंगी भावाची सिद्धी ज्ञान आणि कर्माच्या ठिकाणी होत नाही. ज्ञान अंगी मानलं आणि कर्म अंग मानतो
आणि मी विधान करतो ज्ञानात मोक्ष आहे. कर्मांगी मानलं, ज्ञान अंग मानलं, होणारी प्रक्रिया कर्म ज्ञान मोक्ष अशीच आहे. पण विधान अंगीच्या दृष्टीने होईल कर्माने मोक्ष, तिथे अंगांगी भाव सिद्ध होत नाही, विधान चुकीचं. आता तुमचं जशाला तसं विधान आहे सिद्धांताचं, जे कोणी असेल, किंवा औपनिषदिक सिद्धांत आहे ज्ञानात मोक्ष, जशाला तसं वाक्य ठेवले, काही बदल केलेला नाही. पण आम्ही फक्त एक अट टाकतो, ज्ञान अंगी आहे आणि कर्म अंग आहे. आता ज्ञानात मोक्ष हे विधान खरं म्हणायचं का खोटं होतं? हा, हे होईल का खरं? अंगांगी भावाचा विचार करा, होईल का खरं? आपत्ती काय येते? ज्ञान अंगी आहे, ज्ञान मुख्य आहे आणि अमुख्य रूपाने कर्म घेतले, पण सोबत आहे. त्याचं उत्तर असं आहे, अंग अंगी भावच जर सिद्ध होत नसला तर उलट काय आणि सुलट काय? अजून कुठलीही पद्धत लावा, त्या तसल्या काही विधानांनी तसल्या अटीने हे विधान खरं आहे असं म्हणता येणार नाही. एक अट काढा, हा विधान खरं कसं ही दुसऱ्या पद्धतीत सांगू, पण अट ठेवली तिथं अशी अंगांगी भावाची, आणि ज्ञान जरी अंगी म्हटले म्हणजे मोठेपणा द्यायच्या दृष्टीने, जे राष्ट्रपती मुख्य करतो काय काहीतरी 26 जानेवारीला येऊन तेवढं फक्त करायचं, संपला त्याचा विषय. पुन्हा त्याच्या हातात काय आहे? नाही म्हणे त्याच्या हातात किती मोठी शक्ती दिली, फाशी माफ करू शकतो, राज्य सरकार बरखास्त करू शकतो. 70 वर्षात 1-2दा झालेली घटना असेल, आणि ज्यावेळी झाली त्यावेळी महाभियोग प्रक्रिया सुद्धा झाली असेल, त्याला काढून टाकला असेल. त्यामुळे तो मुख्य हे फक्त मानाला, मानाची सवाष्ण म्हणजे काय असतं? आलेली बाई आहे आणि ओळखीची पाळखीची नाहीये, पण आता गरज आहे, खाता येत नाही, मग ती मानाची सवाष्ण बसवायची, हळदी कुंकू लावायची तिला, आणि जाते म्हणली साखर घेऊन चला. मग मानाची मुख्य होते का नाही? जेवायला बसायला घरची बाई असते ना, जेवण मुख्य, आपल्याला बसायचं असतं, सुटका करून घ्यायसाठी मान दिलेला असतो. मग तसं ज्ञानाला जर मुख्य मानलं, मान तुम्हाला द्यायचं आहे, आणि कर्माला अमुख्य ठेवलं म्हणजे आस्तिनातला निखारा ठेवल्यासारखे बरे. कर्माला अंग मानायचंय आणि ज्ञानाला प्रमुखता द्यायची, तर आस्तिनात जसा निखारा असावा तसं ठेवलेलं आहे. अविद्या जशाला तशी ठेवलेली आहे, अविद्या जशाला तशी. कारण का कर्म जर अंग होत असेल आणि त्या अंगांनी निर्मित असलेलं जे म्हणून अंगी असं जे ज्ञान असेल ते अविद्याग्रस्त नाही काय? अविद्याग्रस्तता येते, आणि अविद्याग्रस्त असलेलं ते ज्ञान कल्पना करून मानलं तर ते अज्ञानाचं विरोधी होईल काय? का अज्ञानच होईल, फक्त बोलायची शब्द निराळे. अगदी काळा कुट्ट पोरग आहे, पण आई म्हणते काय आमच्या यांच्यापेक्षा गोर आहे. गोर असत का? खरा गोरेपणा बघून एकदा, पण आमच्या ह्यांच्यापेक्षा गोर आहे, आमच्या कोळात कोणी नाही, सगळे कोळसे होते, हा थोडा चांगला गोरा आहे, गोरा पान. आफ्रिकेतल्या माणसांनी इथल्या काळ्या माणसांना गोरं म्हणावं तसं येते, पण ते खरे गोरे आहेत का? नाही. आणि ते युरोपात राहणारे वगैरे सगळे ते आपल्याला सुद्धा काळे म्हणतात, त्याच्यात काही आता हेच नाही ना. त्यांच्या दृष्टीने गोरेपणा म्हणजे सगळे लाल भडक दिसले पाहिजे, सगळीकडे अशी डाग 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 लाल असे दिसले म्हणजे मग ते गोरे. त्यांना सांगावं लागतं की आमच्या इथे जर असं झालं तर त्याला कोड आलं म्हणतात, आणि ते रोगाचं निदान आहे, आणि कोड आलेल्या सोबत संबंध ठेवत नव्हते पूर्वी. आता काही होत नाही, पण संबंध ठेवत नव्हते पूर्वी, कारण का वाटत असेल की लागलं की येतं काय आपल्याला म्हणून, पण ते तसं येत नाही. अनुवंशिकतेने येऊ शकतं, रोग आहे ना तो. डायबिटीज जर येऊ शकत असेल, DNA मधले चेंजेस झालेले जर येऊ शकत असेल, तर कोण डॉक्टर आहे मला सांगा की जो कोड येऊ शकत नाही असं 100% हे खरं असं विधान करेल? हा, कधी येईल हे सांगता येत नाही, ही गोष्ट निराळी, पण येणारच नाही असं कसं काय म्हणू शकेल? म्हणता येत नाही. त्यामुळे
सगळी असलेली चिकित्सा करून संबंध असतात असा प्रकार फार पूर्वीचा आणि शास्त्रीय असा वैज्ञानिक सिद्धांत. त्यामुळे असा विचार करावा लागतो की हे जरी अंगी म्हटलं तरी अविद्याग्रस्ततेमुळे त्याला अविद्योच्छितीचा तो काहीतरी प्रबल असा आहे असा विचार करता येणार नाही. तो त्याचा प्रबल विरोधक होतो असा विचार होणार नाही. त्यामुळे त्याच्या ठिकाणी बाधक व्यवहार न होता साधक व्यवहारून अविद्योच्छिती न होता अधिक दृढ होईल. आणि अविद्योच्छिती अधिक दृढ होण्याचं लक्षण काय? दोन लक्षण आहेत, दोन पराकाष्ठा आहेत. अविद्या आणि तिचं दृढीकरण, त्याच्या दोनच पराकाष्ठा. एक आसुर होतो आणि दुसरा स्वतःला ज्ञानी समजतो. हे दृढीकरणाचं. मी ब्रह्मज्ञानी, मी योगी, मी सिद्ध, मी संत. आणि तिकडे तो आसुर. एक पातळीवरचे अविद्या माया मायू उपाधी शिवबोली. नाही, हे इथे नाही बघ, हे इथे नाही बघ. ते स्वरूप निराळ आहे. हे दोनच पराकाष्ठा. आणि इथे जी होईल अविद्येमध्ये ज्ञान अंगी मानून आणि त्या ज्ञानाचा स्वीकार करून, म्हणजे आपत्ती काय मोठी येते ते सांगते. त्या ज्ञानाचा जर मी स्वीकार केला आणि ते ज्ञान जर मी ठेवलं, घेतलं आणि त्या ज्ञानाचा स्वीकार करून दृढ निश्चय केला तर काय होईल? मी ज्ञानी आहे. आणि ही अशी जी अवस्था आहे ही अवस्था अविद्येच्या दृढीकरणातली पराकाष्ठा आहे. आणि याचं निवारण करणं अवघड आहे. लहानसा जीव जाईल, लगे मुक्तही होईल. हे दृढ जे झालेलं आहे त्याचं निराकरण करणं अवघड होतं. ती गोष्ट मात्र वेगळी आहे. त्यामुळे असा असलेला जो ज्ञान आणि कर्माच्या संदर्भाचा अंगांगी भाव तो असिद्ध होतो. उलट अंगांगी भाव त्यांच्यात नसून बाध्य बाधक भाव त्यांच्यात आहे असा विचार तुम्ही करा. कसला बाध्य बाधक भाव आहे? तर ते इथे म्हणतात की बाध्य बाधक भाव हा सिंह आणि हरिण नाही, उरीव. उरीव म्हणजे मेष, मेष म्हणजे मेंढा किंवा शेळी वगैरे असा प्रकार, तज्जाती. यांच्यामध्ये जसा हे एका ठिकाणी राहतात का? सिंहही आला आणि मेंढाही राहिला, एक कोणतर शिल्लक राहील. सिंह शिल्लक राहील तर काय मेंढा शिल्लक राहणार नाही, एक शिल्लक राहील कोणीतरी. बाध्य बाधक भाव आहे. एका वेळी दोघं उपस्थित राहू शकत नाही. अविद्या कार्यरूप असलेलं कर्म ज्ञान प्राप्तीच्या उपरांत वा ज्ञान प्राप्ती कालात उपस्थित राहूच शकत नाही. कारण का? अज्ञानाचं निवारण होतं, कारणाचा त्याचा नाश होतो. कार्य कशाला शिल्लक राहते? कार्य जिथल्या तिथे निघून जातं. त्यामुळे तशा पद्धतीचा बाध्य बाधक भाव त्यांच्या ठिकाणी येतो. म्हणून एक देशा नवस्थानान, एक देश अवस्थान असं त्यांचं होऊ शकत नाही. म्हणून अंगांगी भाव त्यांचा आम्हाला सांगता येत नाही. बाध्य बाधक भाव मात्र आम्ही त्याचा सांगतो. हा बाध्य बाधक भाव कशा पद्धतीत उपस्थापित होतो त्याला काही उदाहरण आहे का? या गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा